हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर इथं बघा सकाळी सकाळी तयारी करून कुठे चाललेलं आहोत तर तुम्हाला ते कळेलच. इकडे बघा काही निघताना मशीन लावलेलं आहे आणि ॲटोमॅटिक आहे, त्याच्यामुळे कपडे जे आहेत ते होऊन जातील आपोआप. इकडे लाईट वगैरे बंद करते आणि त्याच्यानंतर बघा इथे वैष्णवीला पण जायचं आहे साखरपुड्याला, म्हणजे एका दिवशी सगळेजण आम्ही जाणार आहोत वेगवेगळ्या कार्यक्रमांना आम्ही. तर इथं बघा हा आहे आमच्या इथलाच मुलगा प्रतीक आणि हे चाललेले आहेत आता इकडे साळवीर फाट्यावरती दादा रामा इंदू. तर दादा वापस येणार आहे, तुम्हाला संध्याकाळी सरप्राईज भेटणार आहे. आणि मी आणि माझा छोटा मुलगा वैभव आम्ही जाणार आहोत सिन्नरला. तर हे बघा आता हे जातील, तर हे जाणार आहेत संगमनेर तालुक्यामध्ये. तर लोणीच्या पुढे गाव आहे संगमनेर आणि लोणीच्या मध्ये गाव आहे, तिथे साखरपुडा आहे, तिकडे जाणार आहेत आणि आम्ही दोघेजणी जाणार आहोत सिन्नरला. तर हे बघा हा आहे छोटा पूल आमच्या गावच्या तिथून जातो हा. आणि पाणी बघा किती आलेलं आहे गोदावरी नदीला. तर कोण कोण इकडे राहत आहे नक्की ओळखा आहे कुठलं ठिकाण आहे. त्यानंतर हे बघा रोडने आम्ही जात आहोत, इतकं वातावरण भारी. आणि हा आहे जनार्दन स्वामीचा मंदिर, इथे आश्रम म्हणतात ह्याला. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर ही आहे जुनी गंगा, इथे आहे देवीचं मंदिर. नवरात्रात खूप मोठी इथे यात्रा भरते आणि 9 दिवस खूप कार्यक्रम चालतात इथे. आणि रस्ता पण खूप खराब होता, त्याच्यामुळे नंतर मग मी मोबाईल जो आहे तो ठेवून देणार आहे पर्समध्ये. आणि काय होतं आहे की फोन कोणाचा आला ना तरी पण आपल्याला तो घेता येत नाही, कारण काही इतकं व्हायब्रेशन होतं गाडीवरती कॉल वगैरे घेण्यासाठी. तर आम्ही आलेलो आहोत बघा इकडे, थोडंसं पुढे आलेलो आहोत आता रोडला. तर पुढे गेल्यानंतर आहे ना हायवे रोडला खूप मस्त रस्ता होता, फक्त इकडेच खूप खड्डे. हे बघा अजून कोपरगावच आहे, कोपरगाव म्हटलं की खड्डे विषय संपला. त्यानंतर पुणतांबा फाट्यावरून इथे टर्न घेऊन आम्ही चाललेलो आहोत आता नाशिक रोड, म्हणजे नाशिकच्या दिशेने. तर इथे आहे ना हे बघा महानुभव आश्रम आहे. आणि मी वैभवला सांगत होते छोट्या मुलाला की हे जे काम आहे ना हे माझे मिस्टरांचे भाऊ आहेत ना मोठे, त्यांनी केलेलं आहे ह्या मंदिराचं काम. इथे श्रीकृष्ण मंदिर आहे महानुभव आश्रम. त्यानंतर आमचं जे काम होतं ते आटपून आम्ही आता आलेलो आहोत इथे सिन्नरचा जो वावी वेसचा परिसर आहे आंबेडकर पुतळा, तिथे आलेला आहोत. त्यानंतर हे बघा इथे ना माझा एक पुतण्या राहतो, तो माझ्याकडेच होता छोट्यापणी, त्याची आई वारली तेव्हा. तर त्याच्याकडे आलेलो आहोत, म्हणजे चाललो आहे आम्ही आता त्याच्याकडे. तर रस्त्याने हे बघा गाडी उभी केली होती त्याने, आणि त्यानंतर आम्ही त्याच्या घरी थांबलो, थोडंसं जेवण केलं आणि आम्ही आता इकडे जो परत पहिल्या ठिकाणी आलेलो आहोत जिथे आंबेडकरांचा पुतळा आहे. समोर वावी वेस दिसते बघा आणि सिन्नर आहे हे. आणि त्यानंतर आम्ही आता इथून पण निघलेलो आहोत घरी जायला. तर घरी खूप मोठं सरप्राईज आहे आणि मला आहे ना आज नाशिकला जायचं होतं, तर तिकडे थोडंसं काम पण होतं, बहिणीलाही भेटायचं होतं आणि मला थोडंसं शॉपिंग पण करायचं होतं. पण घरी जाणं पण गरजेचं होतं, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळणारच आहे की का बरं इतक्या घाईघाई आम्ही निघून आलेलो आहोत घरी. तर हे बघा रस्त्याने खूप असं पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे ना एकदम हिरवंगार असं छोटं छोटं गवत उगलेलं आहे. आणि शेळ्या किंवा मेंढ्या चारणारे 2-3 ठिकाणे आम्हाला दिसले बरं का इथे. तर आम्ही आता घरी पोचणारच आहे. चला घरी आलेली आहे आणि इतकी रस्त्याने इतकी धूळ इतकी ट्रॅफिक, खूप थकलेली आहे. आणि तुम्हाला आता सरप्राईज देते मी की काय आलेलं आहे आमच्या घरी लगेच बघा. आणि आम्ही येण्याच्या 10 मिनटं आधी हे आलेले होते घरी. तर हे बघा आपण घेतलेला आहे स्वराजचा ट्रॅक्टर. तर बघा शेतीसाठी लागतच होता तो आणि मुलाला खूप दिवसाचं चालू होतं त्याचं घ्यायचं. आणि दादालाही खूप ट्रॅक्टरचा शौक आहे, सारखे ते निशुबाईचे व्हिडिओ बघत असतो आमचा दादा. तर तुम्ही बघू शकता असा ब्ल्यू कलरचा स्वराज ट्रॅक्टर आहे हा. तर आता मुली घरी नाही, तर त्याचे बाबा काय बोलले की ते आल्यावरच आपण पूजा करू. तशी त्यांनी शोरूमला पूजा केलेली आहे. तर त्याचा व्हिडिओ जो आहे ना शॉर्ट व्हिडिओ लावलेला आहे बघा, म्हणजे टाकलेला आहे चॅनलवरती आपल्या. तर चॅनलला बघा तुम्ही तो व्हिडिओ. तर संध्याकाळी मुली येतील असं वाटलं होतं 7-1 वाजेपर्यंत, पण त्यांना खूप उशीर झाला. हा बघा हा आहे तो व्हिडिओ. तर तुम्हाला म्हटलं व्हिडिओ दाखवूया. तर हा व्हिडिओ खूप मस्त केलेला आहे त्या दादांनी, जिथे शोरूमला एक मुलगा बोलवलेला होता वाटतं.
तर त्यांनी बनवलेला आहे. तर असा व्हिडिओ बनवून मग बऱ्याच जणांनी, आम्हाला तर माहिती नव्हतं, स्टेटसला टाकल्यानंतर बघितलं की ट्रॅक्टर जो आहे तो घेतला आहे. आणि मी तर घरी नव्हते. आम्ही आल्यानंतर 10 मिनटं अगोदर आमच्या तो दारातच उभा होता आणि म्हटलं चला बघा दादा ओळखतं इथं. आणि दादाला खूप आनंद झाला होता आणि दादाचा चेहरा पण बघण्यासारखा होता. तर आम्ही घरी आल्यानंतर म्हटलं आता मी फ्रेश वगैरे होईल आणि पोरी आल्या का मग आम्ही 7-7:30ला म्हणजे ओवाळणी करून घेऊ. पण त्यांना यायला खूप उशीर झाला होता. रात्री 10:30-11:45ला त्या आल्या. आणि हे बघा फायनली आमच्या पर्या आलेल्या आहेत, आमच्या दोघीजणी. आणि तिच्या बाबाचा खूप त्यांच्यामध्ये जीव आहे, त्याच्यामुळे मग आहे ना आम्ही थांबून घेतलं होतं. आणि मग नंतर हे ओवाळणीचे थोडेसे फोटोशूट पण केले. तर हा छोटू आहे म्हणजे माझा छोटा मुलगा वैभव आणि वैष्णवी, मी आणि आम्ही आता ओवाळणी करतोय. फक्त सपना आणि छोटं बाळ नाही आहे आता. तर या दोघीजणी बघा ना कशा, म्हणजे पायात पण त्यांच्या सॉक्स होते आणि एकीच्या तर नव्हते पण. आणि ना हॅलोजन लावल्यामुळे बघा आमच्या सावल्या अशा दिसत होत्या. तर त्यांचे पाय ना कुंकामध्ये बुडवायचे होते. पण वैष्णवी म्हणे नको, आम्ही हातच त्यांचे असे हाताचे ठसे उमटवले ट्रॅक्टरवरती. तर हे बघा आता आम्ही ओवाळीचं काम चालू आहे. आणि मी ना त्याच्यामुळे काय झालं, आल्यानंतर फक्त फ्रेश झाले, पण साडी काय मी सोडली नव्हती. रात्री आम्हाला आत्ता वाजलेले असतील रात्रीचे 11:15. तर हे बघा अशा पद्धतीने आमची ओवाळणी झालेली आहे. आणि स्टेटस ठेवल्यानंतर म्हणजे रात्री ठेवल्यानंतर जे ते पेढे मागतंय, कोणी अभिनंदन करतंय, त्यामुळे ना उशीर झालेला होता आणि पेढे काय कोणाला दिलेले नाही. तर जे येतील त्यांना आपण आता देऊ. तर तुम्हाला आमचा ट्रॅक्टर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर म्हणजे असं नक्की नव्हतं ठरलेलं की आजच येईल, पण ते ना नाव आलं आमचं आणि त्याच्यामुळे ना तो बोलला आणून घेऊ आपण. आणि मग अचानक सगळ्यांना वाटलं की आम्हाला कळवलं नाही म्हणजे नातेवाईक म्हणा किंवा आमचे विशेष करून आमची जावई, छोटा मुलगा नव्हता, वैष्णवी नव्हती, अचानक सगळं झालं नाही. तर हे बघा मी ऑप्शन करते ट्रॅक्टरचं आणि अशा पद्धतीने आमचा ट्रॅक्टर घरी आलेला आहे. तुम्हाला कसा वाटला ट्रॅक्टर? मला तर खूप आवडला आहे कलर वगैरे. मुलगा म्हणत होता रेड कलर भारी वाटला असता, पण म्हटलं नाही हा कलर पण खूप छान आहे. आणि ब्ल्यू कलर आहे, मला तर खूप आवडतो ब्ल्यू कलर. माझी साडीसुद्धा मी हीच आज घातलेली बघा. आणि मी गावाला गेलेली होते. तर कारण काय होतं ते काय मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. जर का कारण जे आहे ते सांगण्याजोगं आलं म्हणजे किंवा सांगण्यासारखं असलं ना तर मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि हे बघा रामाचे हात लावलेले आहे, त्यानंतर आमच्या इंदुमतीचे सुद्धा आम्ही हात लावलेले आहेत. आणि मी अगरबत्त्या ज्या आहेत त्या काढून घेतल्या होत्या तिथे लावलेले की जेणेकरून त्यांना चटका वगैरे लागायला नको. तर हे बघा अशा पद्धतीने आमची ओवाळणी झाली आहे. आणि तुम्हाला ट्रॅक्टर कसा वाटला, आजचा दिवसभराचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सगळ्यांना गुड नाईट. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायच्या आहेत. बाय बाय.